हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचा दिवस खूप चांगला जाऊ. तर आता दुपार झालेली आहे आणि आता मी माझ्यासाठी थोडंसं जेवण बनवून घेते, कारण सकाळी नॉनव्हेज बनवलेलं तर मी नाही खात त्याच्या. तरी ते मी सोयाबीनची रस्सेवाली भाजी करत आहे. इथे भातही झालेला आहे माझा. तर माझं किचन बऱ्यापैकी मी क्लीन झालेलं आहे, डीप क्लिनिंग केलेलं आहे. आता फक्त बाकीचं थोडे ते ग्लास जार आहेत ते मला सेट करायचे आहेत आणि झालं, हळूहळू करतेच आहे. गावावरून आले तर चला मी आता जेवून घेते. या जेवायला सगळेजण. भाजी दिसायला तर भरपूर अशी स्पायसी दिसत. तर चला आता संध्याकाळची तयारी जेवणाची. तर आता संध्याकाळसाठी मी बनवत आहे सोलापुरी चिकन रस्सा. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी चिकन पहिला शिजवून घेतलं. तर त्याच्यासाठी इथे असं आळणी चिकन, म्हणजे आपले कोथिंबीर, लसूण, खोबरं, कांदा हे सगळं पेस्ट करून टाकायचं आणि हळद मिठामध्ये फक्त ह्याला शिजवून घ्यायचं. असं बनवलं ना तर कसं लहान मुलांनाही आपण हे देऊ शकतो खायला. तर त्याच्यासाठी मी पहिला असं शिजवून घेते आणि नंतर तिखट वगैरे टाकून नंतर वेगळी फोडणी देते. तर आता मी इथे हे आळणी चिकन आहे ते थोडं पोरांसाठी काढून घेते. हे बघा, असं थोडंसं काढून घेते. छोटी पळी घेतली मी एक हाताने. तर हा काळा मसाला आहे. तर सोलापुरी चिकन रस्सा बनवण्यासाठी मी इथे थोडी कांदा, टोमॅटो, खोबऱ्याची त्याची पेस्ट आहे याच्यामध्ये. आणि इथे घरी बनवलेला काळा मसाला आणि ज्वारीचं पीठ आहे. अगदी 1 ते 2 चमचे हे तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्यामुळे ना भाजीची ही ज्वारीचं पीठ तेलामध्ये फ्राय झाल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते. तर ही कांदा, टोमॅटो, लसूण, खोबऱ्याची पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण हे बनवताना यातही मी कांदा चिरून टाकलेला आणि खोबरं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली. तर हे चांगलं असं परतू द्यायचं तेलामध्ये. तर आता हे बनवून घेते मी. त्याच्यानंतर भाकरी बनवायच्या आहेत. तर चला स्वयंपाकाचं आवरून फटाफट आता त्याचा अभ्यास घ्यायचा आहे मला, कारण ते जे हे बघा खेळून आले की हे घेऊन बसायचं. श्री, ए बाळा, चला होमवर्क करायचं आहे. पिल्लू, अरे वरती बघ, अभ्यास करायचा आहे. हां, तर हे मसाला शिजलेला आहे. याच्यामध्ये हे टाकून घेते आणि छान असं हे मिक्स करायचं. तर हे शिजलेलं आहे. शिजलेलं चिकन ॲड करते. आणि अजून थोडंसं पाणी ॲड करते, गरम करून टाकते. कारण पाणी गरम करून टाकल्यामुळे तरी छान येते. थंड पाणी टाकलं तर तरी येत नाही आणि भाजीची टेस्टही वेगळी होते. त्याच्यामुळे ना नेहमी रस्सा भाज्या, कुठल्याही भाज्या असेल, व्हेजी भाज्या असतील तर मी पाणी थोडं गरम करूनच त्याच्यामध्ये टाकते. भाकरी बनवून घेते.
छान अशी फुगलेली आहे. मिस्टर आलेले आहेत. तर इथे सगळं आवरून झालेलं आहे माझं. या भरणीचा थोडा सीन झाला, खालून क्रॅक गेलेला आहे त्याला, तर हे ते उद्या मला चेंज करायचं आहे. तर सगळं हे भांडी झाली, सगळं हे आवरून झालं, तर हे भरायचं आहे. तर झाले, जेवणं झाली सगळ्यांचे, किचन वगैरे आवरून झालं, भांडे वगैरे झाली, सगळं झालं. तर सकाळपासून रात्रीपर्यंत असा होता माझा आजचा दिवस. आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.